माझा मोठा भाऊ आणि भाऊजे आलेले त्यावेळेचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला होता. तेव्हाच गावाकडून येताना ना तो दूध घेऊन आला होता आणि गावाकडच्या दुधाचं दही किती भारी लागले तुम्ही बघू शकता. इथं किती जरी भारीतलं म्हशीचं दूध आणलं ना तरी पण त्यांनी पाणी भरपूर घातलेलं असतं, त्यामुळं इतकं घट्ट श्रीखंडासारखं दही काही लागतच नाही. त्यामुळं मी भावाला सांगून ठेवले, जेव्हा कधी तू इकडे येणार असशील ना तर आवर्जून माझ्यासाठी दूध तेवढं घेऊन येत जा. आणि तुम्ही बघताय समोर इतकं भारी घट्ट श्रीखंडासारखं दही लागलं होतं. सकाळ सकाळी दही खाण्याची इच्छा तर झाली होती, पण म्हटलं नको एवढ्या सकाळ सकाळी खायला. त्याने शेतातली ना ही ताजी वांगी आणली होती. म्हटलं चला आज त्याच वांग्यांची मस्त अशी भरल्या वांग्याची रेसिपी बनवूया. आणि बघा आता लवकरच ना येत्या 1-2 दिवसात माझा माहेरी जाण्याचा विचार चालू आहे. तेव्हा थोडीफार रानातली शेती वगैरे दाखवीनच मी, कारण मला ना गावाकडच्या माहेरच्या देवीला खूप दिवस झालं नैवेद्य दाखवायला जाणं झालं नाही. तर जायचं चाललं आहे, बघू लेकींची सुट्टी टेस्ट कशा आहेत त्यानुसार आता ते नियोजन होईलच. ताटामध्ये इथं 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घेतला होता, साठवणीचं काळं तिखट घेतलं होतं, धनेपूड जिरेपूड चवीपुरतं मीठ घेतलं होतं हे सगळं. आणि त्यासोबत लसूण कोथिंबीर खोबरं आणि तिळाचं वाटण 2 चमचा घेतलं होतं. थोडंसं पाणी घालून हे वाटण एकत्र केलं आणि या वांग्याच्या ना 8 छान अशा फोडी केल्या होत्या. त्याच्यामध्ये हे सगळं भरून घेतलं. आता कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून अर्धा चमचा जिरी आणि मोहरी टाकली आणि चांगली तडतडली की त्याच्यामध्ये ही वांगी टाकली आणि 1 मिनटं तेलात छान परतून घेतली. अर्धा कप त्या ताटामध्ये पाणी घालून मस्त असं ते पाणी भाजीत ओतून घेतलं. आता मस्त अशी भाजी आपली बारीक गॅसवरती 4-5 मिनटं शिजते. तोपर्यंत इकडं आहो आणि मी सोलरच्या वर जो छोटासा पंप आहे ना त्याच्यामध्ये पाणी भरण्यासाठी आलो होतो, कारण तसंही 15 दिवस झालं कडकडीत असं काही ऊन पडलं नाही आणि पाणी बिलकुलच गरम होत नाही. पाणी गरम होत नसल्यामुळं रोज सकाळी आता गॅसवरती पाणी गरम करण्याची ड्युटी आमची चालू झाली आहे. तसं तर सांगायचं तर माझी छोटी लेक आहे ना माझ्या अगोदर उठून कळशी भरून एक पातेलं भरून गॅसवरती गरमसुद्धा करते. तिच्यासाठी आणि दिदीसाठी आंघोळीला पाणीसुद्धा घेऊन जाते. आज थोडंसं ऊन पडलं होतं, म्हटलं चला मस्त असं त्या छोट्याशा पंपमध्ये पण पाणी भरून घेऊया, कारण सोलर घेतल्यापासून त्यांनी सांगितलं होतं की अधूनमधून त्या पंपमध्ये थोडंसं पाणी भरत जावा, म्हणजे पाणी म्हणजे वाफ अडवली गेल्यामुळे पाणी तापलं जातं. आता प्रत्येकाच्या सोलरनुसार वेगवेगळं पण असू शकतं. म्हटलं चला आहोंना पटकरनं खूप दिवस झालं पाणी भरलं नाही तर जाऊन पाणीही भरून घेऊन येऊया. आणि तसं पाऊस चालूच आहे बारीक चिरचिर आणि या काचा तर धुतल्या जातातच बरं का, पण तरी पण एक बारीक चिकट अशी त्या काचेवरती काळपट लेअर होती ना ती काही धुतलेली नव्हती. त्यामुळं हाताने चोळून ती छान लेअर आहे ना मातीची धुवून घेतली, जेणेकरून सूर्यप्रकाश चांगला पडला की पाणी चांगलं तापेल. इकडं आहोंनी टाकीतलं पाणी किती आहे ते सुद्धा चेक केलं आणि अचानक माझं लक्ष गेलं कॅमेऱ्यामध्ये, तर आमच्या दोघांची मात्र मॅचिंग झाली होती अचानक न ठरवता. आता इकडं मस्त असा स्वयंपाक वगैरे सगळा करून घेतला आणि किचन ओटासुद्धा स्वच्छ करून घेतला. खरं तर आता मला माहिती नाही हा व्हिडिओ एकादशी दिवशी येतोय की दुसऱ्या दिवशी येतोय. माझा विचार असाच चालू होता की एकादशीच्या दिवशी तोच व्हिडिओ शेअर करायचा. आता जसं शक्य होईल तसं मी नक्की शेअर करेन. किचन ओटा वगैरे मस्त असा पुसून घेतला. म्हटलं एकादशी आहे, थोडंसं घरातली किचन ओट्याची सगळी स्वच्छता तर व्हायलाच हवी. एवढी मोठी वारी आहे आणि घर स्वच्छ असलं की कसं छान वाटतं. आणि त्यासोबत ना 2-4 दिवस माझी तब्येत ठीक नसल्यामुळं एवढी डीप क्लिनिंग काही कुठली केली नव्हती. वरवर सगळी कामं करत होती, कारण खूप थकायला होत होतं. 10:35 झालेत आणि बघा सगळं किचन ओट्यावरचं माझं कामावरून झाले. हे पाण्याचा पिंप वगैरे घासून ठेवलाय आणि इकडलं सगळं जे पाण्याचं असतं ना ते सगळं बघा हे स्वच्छ करून घेतलंय. म्हटलं हा पिंप सुकला की मस्त असं ह्याच्यामध्ये पाणी भरून ठेवता येते, कारण उद्या आहे एकादशी. कदाचित हा ब्लॉग उद्या नाही येणार. माझा असा आहे की एकादशीचा ब्लॉग एकादशी दिवशी, उद्याचा ब्लॉग उद्याच तुमच्यासोबत शेअर करायचा. मग हा परवा येईल कदाचित, त्यामुळे एकादशी आहे. सगळं चकाचक स्वच्छ केले, तसं नेहमी रोज चकाचक स्वच्छ असतं, पण पाण्याचं वगैरे सगळं स्वच्छ करून घेतलं त्यामुळे छान वाटतं एकदम. आणि आता बघू तुम्हाला जो कालचा व्हिडिओ तुम्ही बघणार असाल ना किंवा बघितला असेल परवाचा भाई कटिंगचा, तर त्या व्हिडिओचं मला अजून माहिती वगैरे भरायची, सगळं डिस्क्रिप्शन वगैरे. तर अद्रक वगैरे इथं स्वच्छ असं धुवून सुकायला ठेवले, म्हणजे कसं पटकन चहाला टाकता येतं, नाहीतर ते प्रत्येक वेळेस घ्या ते स्वच्छ धुवा असं होतं. आणि हे मनी प्लांटच्या काही कटिंग ठेवल्या होत्या ना ते दाखवते थांबा 1 मिनिट. या कपामध्ये ना मनी प्लांटच्या बघा अशा कटिंग करून ठेवल्या होत्या पाण्यामध्ये आणि छान मुळ्या फुटलेत त्याला. दुसरी गोष्ट म्हणजे बघा 1 मिनिट कोंब पण आलेत छान, हे बघा
छोटी छोटी पानं दिसतात ते तुम्हाला आतल्या बाजूला, ती नवीन पानं आले ह्या मनी प्लांटला. आणि मुळ्या दाखवते, हे बघा छोट्या छोट्या अशा सगळ्या मुळ्या फुटले त्याला. दोऱ्याने एका बांधून ठेवलं त्याला, म्हणजे हा बंच मला स्वच्छ काढा येत होता, म्हणजे धुता पण येत होता म्हणून. आता ह्याला दुसऱ्या एका कुंडीत मी ट्रान्सफर करणार आहे, दाखवते तुम्हाला. 2 कुंड्या तयार केलेल्या मी तुमच्यासोबत शेअर केल्या होत्या, पण हे जे स्पायडर प्लांटचं आहे ना हे फेल गेले, तर ह्याच्यामध्ये ते मनी प्लांट आहे ना लावून घेणार आहे मी. एका हातात ना हा चपातीचा काला करून घेतलाय. एकच मिनिट. बघा सगळी कशी पळत येते, त्यांच्या मम्मी सोबत बसले. चला या दगडू, या 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 या. चला चला, वाटी कुठे आहे तुमची वाटी? हा हा टाकती टाकती टाकती. अरे इथं 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 इथं. तिकडे 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 वाटीत 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 वाटीत. ही अशी सगळी टोळी आहे ना, दम काढत नाही भूक लागल्यानंतर. कशी पळत आली हाक मारल्या मारल्या. भूक लागली दगडूला, भूक लागली. हा आणि नुसतं दूध पित नाहीत बरं का, चपातीचा असा दुधासोबत काला करून ठेवला की खातेत. चिंगू खा की गो तू. चिंगू, ओ चिंगू मॅडम, ओ मॅडम. आई असावी ना तर आमच्या ह्या चिंगीसारखी असावी बघा. इतकी गुणी आहे आमची चिंगू, लय शहाणी बाई आहे माझी. इकडे बघा असं चपाती मस्त माझी खायचं चालू आहे. असं ठेवावं लागतं मला, काम झालं पटकरनं की सकाळी 1 वाटी दूध ठेवले बरं का त्यांना, आणि चपाती खाल्ल्याशिवाय पोट भरत नाही त्यांचं. चिंगीच्या पिल्लांचं तर इकडं मस्त चपाती खायचं चालू होतं. म्हटलं चला आता हे झाड सुकलेलं असंच ठेवणं घरात चांगलं नाही, कारण निगेटिव्ह एनर्जी जाणवते त्याच्यामुळं. म्हणून म्हटलं चला पेंडिंगला ठेवलं की ते साठत राहणार आणि त्याच्यामुळं आपल्यालाही थोडंसं निगेटिव्ह वाटणार. त्यापेक्षा म्हटलं हे जे मनी प्लांटचे कटिंग छान ग्रो झाले होते ना, तेच त्या कुंडीत लावून घेतलेत आणि दाखवते तुम्हाला. इतके सुंदर दिसायला लागलेत ह्या छोट्याशा कुंडीमध्ये ते लावल्यानंतर. सुरुवातीला या कुंडीतली ना थोडीशी माती बाजूला काढून घेतली आणि ती जे कटिंग पाण्यामध्ये मी वाढवले होते ना त्या कुंडीत ठेवून घेतल्या आणि माती भरली. पण झालं असं की बऱ्याच त्या कटिंगच्या ना मुळ्या उघड्या राहिल्या. परत एकदा त्या कटिंग त्या कुंडीतून मी बाजूला काढून घेतल्या सगळ्या आणि सगळी माती बऱ्यापैकी काढली त्याच्यातली आणि परत व्यवस्थित कटिंग ठेवल्या आणि परत माती भरली. अशा पद्धतीनं दिवसभर माझं छोटं मोठं काम हे चालूच असतं. बऱ्याच ताईंची मला मागच्या वेळेस म्हणजे कमेंट आली होती की तुझं मनी प्लांट एवढं दाट कसं काय असतं किंवा तू कसं करते. तर बघा मनी प्लांटची एक वेल न लावता एक वेलपासून वेगवेगळ्या अशा मी कटिंग तयार करते आणि त्याच्यातून कोंब येऊन अशी वेगवेगळी रोपं तयार झाली की त्याचा बंच आहे ना, छोटी असो किंवा मोठी असो अशा कुंडीत लावून घेते. यामुळे ना दिसायलाही ते खूप छान दिसतं. आता हे किचनमध्ये मला ठेवायचं होतं म्हणून मी हे तयार केले आणि तुम्हाला कसं वाटतंय नक्की सांगा. आणि बघा इथं सुद्धा काही मनी प्लांटच्या कटिंग आहेत ना मी ग्लासमध्ये ठेवलेल्या आहेत, त्यासुद्धा हळूहळू मुळ्या तयार झाल्या की एका कुंडीत लावून घेणार आहे. आता जेवण करायला घेतलं होतं, जेवण वगैरे आटपून घेतलं. त्यानंतर म्हटलं चला शेंगदाण्याचा कूट बनवून ठेवूया, कारण एकादशी आहे. खिचडी बनवताना भरपूर वापर होतो किंवा इतर गोष्टीसाठी सुद्धा. अगोदरच मी शेंगदाणे भाजून ठेवलेले होते, त्यामुळे सोपं जातं असं कूट बनवण्यासाठी. आणि रोजच्या भाजीसाठी सुद्धा आमच्या इकडं ना कूट वापरल्याशिवाय भाजी पूर्ण होत नाही, त्यामुळे तेव्हाही कूट लागत असतो. म्हणून म्हटलं चला दोन्हीसाठी, खिचडीसाठीही होईल आणि रोज लागणाऱ्या भाज्यांसाठी होईल. 4-5 दिवसाचा कूट एकदाच मी बनवून ठेवत असते. घरातली अशी बरीचशी कामं दिसायला खूप छोटी असतात, पण सकाळचा किंवा दिवसभराचा किंवा आठवड्याचा आपला बराच वेळ या कामांमुळे जातो. त्यामुळं लसूण सोलणं असो, भाज्या निवडणं असो किंवा मग असं काही निवडानिवडीच्या गोष्टी असोत ज्या आठवडाभरासाठी उपयोगाला येतील ना, त्या करून ठेवला ना थोडा थोडा म्हणता म्हणता आपला बराच वेळ वाचतो. आणि तो वाचलेला वेळ आहे ना तो आपण आपल्या आवडी निवडी जपण्यासाठी किंवा स्वतःला जपण्यासाठी वेळ घालवू शकतो. त्यामुळं अशा छोट्या मोठ्या गोष्टींची आवर्जून तयारी करून ठेवायची, म्हणजे वेळही वाचतो आणि चिडचिडही होत नाही. मस्त अशी शेंगादाणे भाजायचे होते खरं तर, विसरलं म्हणून इथं कट्ट्यावरती ठेवले. संध्याकाळी भिजत घालायचं आहे म्हणून तिथं साबुदाणा ठेवलाय. आणि हे बघा माझी लोखंडाची कढई तुम्ही नेहमी विचारत असताना घासली ना अशी चकचक चकचक दिसते पांढरी शुभ्र. आता गंज चढतोय ना, पाऊस वगैरे वातावरण चालू आहे त्यामुळं. तर आता हिला काय केलं माहिती का, मी तेल लावून ठेवले जेणेकरून थोडा गंज आहे ना तो कमी चढेल म्हणून.